मग शौनकादी ऋषींना जे प्रश्न पडले ते त्यांनी इथे विचारलेले आहेत आणि सूत महाराजांनी आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे तोच काय आहे, भागवत ग्रंथ आहे. मग एक दिवस असाच काय झालं की ह्या कथेमध्ये पुढे जाता जाता व्यास महर्षी जे आहेत दुपारच्या वेळेस असे बसले होते आणि त्यांना एकदम असंतोष वाटायला लागला, असं करमत नव्हतं त्यांना. महर्षी व्यासांना शम्यप्राशाश्रमात ते राहत होते, बसले होते, त्यांना काही करमत नव्हतं. इतकं त्यांनी लिखाण केलं, इतकं चिंतन केलं. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण हे सर्व लिहिल्यानंतरही त्यांना असं मनाला समाधान वाटत नव्हतं. मग काय करावं बाबा, माझं काय चुकलं असेल, मला समाधान का नाही आहे. मग त्याच वेळेस त्या ठिकाणी कुणाचं आगमन झालेलं आहे, राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद नारायण करत तिथं नारदांची स्वारी आलेली आहे. त्यांनी पाहिलं की व्यास महर्षी असे एकदम विचारात बसलेले आहेत. त्यांना पाहिल्याबरोबर व्यास महर्षी उठलेले आहेत आणि नारदांचं स्वागत केलेलं आहे, षोडशोपचार पूजा केलेली आहे. मग नारदांनी प्रश्न विचारला की महर्षी आपण उदास का बरं आहात, आपल्याला काय होतं आहे, काय झालं आहे. मग ते म्हणे देवर्षी माझ्या हातून 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण, वेद, उपनिषद, महाभारत इतके महान ग्रंथ मी लिहिले, पण मला समाधान का मिळत नाही आहे. मग देवऋषींनी त्यांच्या मनातला भाव ओळखला आणि सांगितलं की म्हणे तुम्ही श्रीकृष्णांच्या बाललीलांचं वर्णन केलं नाही आहे. पहा, श्रीकृष्णांच्या बाललीलांचं वर्णन करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं. 4 वेद लिहिले, 6 शास्त्र लिहिले, 17 पुराण लिहिले. मग आपण सुद्धा जेव्हा दशमस्कंद हा भागवताचा हृदय आहे, तर मग आपण फक्त श्रीकृष्ण लीला ऐकल्या तर भागवत ऐकल्यासारखं आहे ना. पण तसं नाही आहे. आपण जन्मल्याबरोबर आपण 10वीमध्ये जातो का, आपल्याला 1ली ते 9वीपर्यंत शिक्षण घ्यावं लागतं, एकदम 10वीत जाता येत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे की पहिल्या 9 स्कंधांचा अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, भगवंताचे अवतार समजून घ्यायचे. कारण व्यासांना सुद्धा पटकन एकदम त्यांना भागवत लिहिता आलेलं नाही आहे, त्यांनासुद्धा हा सगळा अभ्यास करावा लागलेला आहे. 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण त्यांना भागवत लिहायला लागलेलं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा काय आहे, आपण 9 स्कंध ज्या वेळेस अभ्यासणार आहोत त्यामधला सगळा आशय समजून घेणार आहोत, मग परमेश्वराचा आश्रय मिळेल आणि मग आपल्याला त्या भगवत लीला आणि दशमस्कंधामध्ये प्रवेश करायचा आहे. मग त्याप्रमाणे नारदांनी पण त्यांचा भाव ओळखला आणि सांगितलं की म्हणे व्यास महाराज तुम्ही कृष्णांच्या बाललीलांचं वर्णन केलं नाही. बाललीला म्हणजे काय आहे, फक्त आनंद. ज्या वेळेस आपलं कर्म संपतं, आपलं सगळं संपतं, त्यानंतर काय उरतो, आनंद, परमानंद, नित्यानंद. जो काही आहे तो फक्त आनंदाचा भाग आहे. मग व्यास महर्षींनी सांगितलं की म्हणे मी कसं लिहू, मी काय लिहू, मला नाही समजत आहे म्हणे, की तुमच्या म्हणण्याचा आशय मला समजत नाही आहे. मग त्यांनी काय केलं, नारदांनी त्यांना एक चतुश्लोकी मंत्र दिला आणि सांगितलं की ह्या 4 श्लोकापासून तुम्ही काय करा, भगवंताच्या लीलांचं वर्णन करा. तर ते चतुश्लोकी भागवत मंत्र कोणतं आहे पहा. श्री गणेशाय नमः. अहमेवासमेवाग्रे नान्यदयद सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत संस्म्यहं ऋतेर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु च तेष्वहम् एतावदेव जिज्ञासै तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां
यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. तर असे 4 श्लोक नारदांनी त्यांना सांगितले. त्या श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा आहे की सृष्टीच्या अगोदर मी होतो, मध्येही मीच आहे आणि अंतीसुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने 2 चंद्रमाचा भास होतो, नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असूनही आपल्याला काय आहे तो दिसत नाही, त्याची प्रचिती येत नाही. ती म्हणजेच काय आहे, माझी माया आहे. आपण ह्या सगळ्या मायाच्या आवरणाखाली झाकले गेलेलो आहोत. प्राणांच्या पंचमहाभूत विरहित रचित लहान मोठ्या शरीरात पंचमहाभूते, ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी त्यात प्रवेश करतात. ह्या सृष्टीची निर्मिती होते. सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये काय आहे, भगवंताचा अंश आहे. भगवंत नाही, भगवंताचा अंश आहे. भगवंत हा कोण आहे, परमात्मा आहे. त्या परमात्म्याला काहीच नाही, तो सत्य स्वरूप आहे, सत्य संकल्प आहे. त्याचे सगळे जे आहेत ते काय आहेत, अंश आहेत. अंशरूपाने सगळ्या ठिकाणी आहे. आणि जे सर्व ठिकाणी सदोदित असतं तेच काय आहे, आत्मतत्व आहे. असं सांगून नारदांनी काय सांगितले की तुम्ही याचा विस्तार करा. आणि मग व्यासांनी काय केलेले, 18,000 श्लोक ह्या 4 श्लोकांवरून रचलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं आणि ते गेले. मग ते म्हणे तुम्हाला नारदांना त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला नारायणाचं दर्शन इतकं सुलभ कसं काय. मग नारदांनी त्यांना सांगितलं की कोणतीही गोष्ट सुलभ नाही आहे. मग त्यांनी त्यांचा पूर्वजन्म या ठिकाणी सांगितलेला आहे नारदांनी. नारद पूर्वजन्मी कोण होते, गंधर्व होते. उपबर्हन त्यांचं नाव होतं. दुसऱ्या जन्मात ते हरिदास झाले आणि तिसऱ्या जन्मामध्ये ते काय झालेले, देवऋषी झालेले. कल्प हा एक वेगळा प्रकार आहे. मागील कल्पातील ज्ञानाप्रमाणे नारदांचा जन्म जो होता हा कल्पामध्ये झालेला होता. माझ्या पूर्वजन्मी म्हणे मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा पुत्र होतो. तेव्हा त्यांचं नाव काय होतं, उपबर्हन. मी तेव्हा 5 वर्षाचा होतो आणि त्याच वेळेस त्यांच्या गावामध्ये चातुर्मासासाठी सर्व योगीजन त्या ठिकाणी आले होते. आणि हा छोटा जो मुलगा होता त्यांना आवडायचं, त्यांचं खोड्या करत करत तो इकडं तिकडं फिरत असायचा. त्याच वेळेस त्यांना तिथं जे ऋषीमुनी आलेले होते त्यांच्या गावामध्ये चातुर्मास व्यतीत करण्यासाठी, त्यांचं ते ज्या काही कथा सांगायचे किंवा जे काही सांगायचे त्याला खूप आवडायला लागलं. मग त्यांनी काय केलं की त्या कथा ऐकण्याच्या मिशानी किंवा त्याच्या ह्याच्यानी रोज त्या लोकांकडे जायला लागला, योगीजनांकडे. त्यांचं पत्रावळी उष्टे सावडायला लागला, त्यांचं सगळी मदत करायला लागला, साफसफाईची कामं करायला लागला. रोज पूजेचं साहित्य त्यांना आणून द्यायचं, फुलं आणून द्यायचे, यज्ञकुंड स्वच्छ करायचं. त्याच्यामागं कारण काय होतं की भगवंताची कथा आपल्याला ऐकायला मिळावी. ह्या कथेच्या ह्याच्याने तो सगळं घरातलं काम वगैरे सगळं सोडायचा. 5 वर्षाचं लहान बाळ होतं, मुलगा होता तो, पण त्याला त्या कथा आवडायला लागल्या म्हणून तो तिथं जायचा. आणि मग त्यावेळेस काय झालं, ते सगळं पाहून योगी लोकांना काय वाटलं की हा मुलगा खूपच चतुर आणि हुशार आहे. त्यांच्यावर त्यांनी अनुग्रह केला आणि सांगितले की रोज श्रीमद भागवत कथा मारुतीच्या मंदिरात होणार आहे आणि तू त्यासाठी ये. आणि त्याला तेच पाहिजे होतं की ती कथा ऐकण्याची आपल्याला परवानगी मिळावी. त्याप्रमाणे त्या योग्यांनी त्यांच्यावर काय केलेलं आहे, अनुग्रह केलेला आहे. आणि मग सगळे त्याला दासीपुत्र म्हणून चिडवत होते, छोटे मुलं वगैरे सगळेजण. जाता येता त्याची अवहेलना करायचे. मग त्यांनी सांगितले की तुझं नाव आजपासून ते योगी लोकांनी काय ठेवलं, हरदास ठेवलं. हरीचा दास म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, हरिदास. कारण त्यांनी इतकी सेवा केली त्या लोकांची चातुर्मासामध्ये. आणि ज्या वेळेस ते सगळे लोक जायला निघाले त्यावेळेस ह्याला वाटलं की आता आपण ह्यांच्यासोबतच गेलं पाहिजे. आता त्याला त्या श्रीकृष्ण कथेची इतकी गोडी लागली की त्याला घरातलं काम, गावातले मुलं जे चिडवत होते त्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. आणि तो म्हणला की मला तुमच्यासोबत घेऊन चला. पण त्याची एक आई होती आणि त्या महाराजांनी तिथल्या महात्म्यांनी सांगितले की बाळा म्हणे तुझ्यावर तुझ्या आईची जिम्मेदारी आहे आणि आईची जबाबदारी टाळून तू आमच्यासोबत येऊ शकत नाहीस. त्यामुळं तू काय कर, इथंच राहून भगवंताची भक्ती कर. आम्ही तुला एक मंत्र देतो आणि तो मंत्राचा तू जप कर. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं, ते सगळ्या योगांना त्यांची दया आली आणि त्यांनी एक त्याला मंत्र सांगितला. कोणता मंत्र होता तो, ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमो संकर्षणाय च. हा जो मंत्र आहे ही चक्रव्यूह आराधना आहे. चक्रव्यूह आराधना म्हणजे काय, वासुदेव जो हे आहे ह्याच्यामध्ये हे काय आहे, ज्ञानात्मक शक्ती आहे.
प्रद्युम्न ही काय, कामात्मक शक्ती. प्रद्युम्न हा कामदेव होता की नाही. अनिरुद्ध काय, संकल्पात्मक आहे, संकल्प केला पाहिजे, सत्यसंकल्प. आणि संकर्षण काय, प्राणात्मक शक्ती. तर अशा प्रकारची चक्रव्यूह आराधना आहे. हा जो ह्या मंत्राचा जप जो कोणी करेल, जसं नारदांनी केला, कोणता मंत्र होता तो, ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमो संकर्षणाय च. मग हरिदास त्यांच्या मागे जाऊ लागलं, ते घेऊन गेले नाहीत आणि त्यांनी काय केलं, त्याला हा मंत्र सांगितला आणि सांगितलं अशी तू श्रीकृष्णाची उपासना करायला सांगितलं आहे. मग मीराबा त्यानंतर मग एक दिवस असं झालं की तो तिथं राहायला, हळूहळू दिवस गेले, तो थोडासा मोठाही झाला. आणि मग एक संध्याकाळची वेळ अशी आली की त्या दिवशी आकाशात काळे ढग जमा झाले, पाऊस येत होता. आणि त्याची आई गाईची धार काढण्यासाठी गोठ्यामध्ये गेली आणि त्या ठिकाणी साप तिला चावला. साप चावला आणि ती मरण पावली. मरण पावल्यानंतर त्याला खूप वाईट वाटायला लागलं की त्याला जगात दुसरं कोणीच नव्हतं. श्रीकृष्णाची एक भक्ती आणि दुसरी आई, आणि ती आई पण त्याला सोडून गेली. मग त्याला असं जगण्यातला काही जगण्यासाठी काही त्याला वाटेना गेलं, की आता रसच वाटत नव्हता की आता आपण इथं राहायचं नाही, हे जगायचं नाही. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला आईला वाचवण्याचा, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं की बाळ आता एकदा आई देवाघरी गेली, ती काही आता परत येणार नाही आणि तू आता हा शोक करू नकोस. आईच्या अंत्यसंस्कार वगैरे केले त्यांनी. शेजाऱ्यांनी थोडा दिवस त्याचा सांभाळ वगैरे केला, पण त्याला वाटलं तर इथे राहण्यामध्येच काही अर्थ नाही आहे. सगळा रस त्याच्या जीवनातला निघून गेलेला होता आणि तो घराचा त्याग करून जिकडं रस्ता दिसेल तिकडं जायला लागला. आणि मनामध्ये सतत काय होतं, भगवंताचं चिंतन, ओम नमो भगवते वासुदेवाय, सतत तो चिंतन करत जायला लागला. त्याला सारखं आईची आठवण यायची चालता चालता. आई माझ्यासाठी जेवण बनवत होती, आई माझी काळजी करत होती, आणि एकदा आई गेली की पुन्हा येतच नाही. तसं आपल्याकडे ते कवी यशवंतांची पण एक कविता आहे, आई म्हणून कोणी आई सहा कमारी, ती हा कयेता कानी मज होय शोककारी. तसं एकदा आई आपल्या जीवनातनं गेल्यानंतर आपल्याला परत आई मिळणार नाही आहे. आपल्याकडे भरपूर आईवरच्या कविता भरपूर उपलब्ध आहेत. आपण एक ऐकू त्याच्यावर, प्रेम स्वरूप आई. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावून जाता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावून जाता मी कोणत्या उपाई. नाही जगात झाली आबाळ या जीवाची, नाही जगात झाली आबाळ या जीवाची. तुझी उणीवाची आई तरी जाची, चित्ते तुझी स्मरेना काही जरी परेखा. आई हवी म्हणून सोडीन जीव एका. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावून जाता मी कोणत्या उपाई. अशा प्रकारे त्याला आईची सतत आठवण यायला लागली.
आणि तो मजल दर मजल करत अरण्यात निघून गेलेला आहे. आणि अरण्यात सतत त्याच्या मनामध्ये भगवत चिंतन चालू होतं. संतांनी दिलेला गायत्री मंत्र तो म्हणत होता. त्याला बाहेरच्या जगाचा सर्व विसर पडलेला, अनेक वर्ष निघून गेली त्याच्यामध्ये. आणि तेवढ्यात त्याला काय झालं, एक क्षणभर त्याला भगवंताचं दर्शन झालं. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती प्रगट झाली आणि ती अंतर्धान पावली. तो पुन्हा पुन्हा आठवायला लागला, पण भगवंतही दिसेना, नाही दिसेना. मग त्याला स्वप्नात अशी आकाशवाणी किंवा दृष्टांत झाल्यासारखं झालं की म्हणे ह्या जन्मात तुला माझं एवढंच दर्शन होतं आणि तू आता उदास होऊ नकोस म्हणे. पुढच्या ज्या तुझ्या अजून थोड्या वासना ज्या शिल्लक आहेत त्या संपेपर्यंत तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल. तू पुन्हा जन्माला येशील आणि नंतर मात्र तू काय होशील, माझा मानसपुत्र म्हणून जन्माला येशील असं सांगितलं आहे. अशी आकाशवाणी ऐकल्यानंतर हरिदासांनी काय केलं, इंद्रियांचा निग्रह केला. आणि काही दिवसानंतर हरिदासाचं कलेवर गळून पडलेलं आहे. त्याचा देह जागेवरच पडला, त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन झालेला आहे. आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये तो भगवत कृपेने ह्याचा भगवंताचा मानसपुत्र नारद म्हणून जन्माला. आणि त्यावेळेस मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये काय होता, फक्त आनंद होता. एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांना भगवत लीला लिहिण्यासाठीचा भागवत ग्रंथ लिहिण्याचा अधिकार मिळाला आणि तो नारदांनी सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली आणि निघून गेले. आता ही कथा आपल्यापर्यंत कुणामार्फत आली, शुकाचार्यांमार्फत. तर ह्या शुकाचार्यांचा जन्म कसा, व्यासांनी भागवत तर लिहिलं, पण ते आता जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना काहीतरी माध्यम हवं होतं. मग त्यांनी काय केलं, त्या 18,000 श्लोकांमध्ये सगळं भागवत तयार केलं. आणि हा ग्रंथ जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी त्यांनी काय केलं की परत आराधना केली, भगवंताची प्रार्थना केली की म्हणे मला त्याच्यासाठी असा एक योग्य पुत्र दे किंवा योग्य कोणीतरी व्यक्ती दे की ज्या प्रयोगे मी ही जी कथा आहे ती जनमानसापर्यंत पोहोचवेल. आता इथे एक कौशिक घटनेतील कौशिक संहितेमधील एक घटना आहे. एकदा काय झालं म्हणे की कैलास पर्वतावर महादेव आणि पार्वती विराजमान झालेले होते. देवादिदेव महादेव समाधी अवस्थेत होते. माता पार्वती यांचं ध्यान चालू होतं. ध्यान संपण्याची वाट बघत होत्या. तेवढ्यात कैलासावर काय झालेलं आहे, नारायण नारायण करत परत नारदांचं आगमन झालेलं आहे. मग पार्वती देवीने नारदांचं स्वागत केलं. इकडं तिकडं पाहिलं. काहीतरी प्रश्न कोणाच्या तरी मनात उत्पन्न करायचा हा नारदांचा हेतू होता, पण त्याच्या मागची कळकळ वेगळी होती. त्यांना भांडण लावण्याचा हेतू नव्हता. आपण म्हणतो कळीचा नारद, पण कळीचा नसून ते कळकळीचे नारद होते की त्यांना काहीतरी त्यातनं सामान्यांना काहीतरी उपदेश करायचा असायचा. मग त्यांनी काय केलं, इकडं तिकडं पाहिलं, महादेव ध्यानस्थ आहेत हे पाहिलं आणि हळूच देवींना म्हणाले की म्हणे तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणे, महादेवाच्या गळ्यात ज्या ह्या रुंडसुंड मग महादेवांचं ध्यान उतरल्याबरोबर पहिला प्रश्न, तुम्हाला काही जेवायला देऊ का, खायला देऊ का, पाणी देऊ का, काही नाही, मला एक प्रश्न पडला आहे म्हणले. ते म्हणे बोल देवी काय प्रश्न पडला. ते शांत स्वभावाचे त्यांनी विचारलं. म्हणजे तुमच्या गळ्यात ह्या रुंडसुंड माळा ज्या आहेत ह्या कशाच्या आहेत. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं मग की म्हणे मी जन्म घेणारा नाही आहे, मी अजन्म आहे. मी जन्मत पण नाही आणि मरत पण नाही. पण ज्या ज्या जन्मामध्ये मी अवतार घेतला त्या जन्मात तूच माझी पत्नी होतीस आणि तुझ्याच ह्या सगळ्या हे आहेत म्हणे असं सांगितलं तिने. ह्या कवट्या ज्या आहेत त्या कुणाच्या आहेत, त्या प्रत्येक जन्मातील कवट्या मी माझ्या हृदयावर धारण करतो म्हणे तुझ्या, आणि त्या तुझ्याच आहेत. मग ते म्हणे तुम्हाला जन्म नाही, मला जन्म कसं काय, तुम्ही अजन्म कसे काय आहात, मला मृत्यू नाही. मग त्यांनी सांगितले की मला मृत्यू नाही, जन्म नाही. मग ते मला ती कथा सांगा म्हणे, का बरं तुम्ही अमर झालात, तुम्हाला का जन्म नाही. मग त्यांनी सांगितलं की मी भगवंताच्या अमर कथेचं प्राशन केलं होतं म्हणे, त्यामुळे मला जन्म घ्यायची गरज पडत नाही, मी अजन्म आहे. मग मला पण ती कथा ऐकवा. मग आता तुम्हाला जन्म नाही तर मला जन्म कसं काय, तर मला पण ती कथा ऐकवा. मग ते म्हणे ठीक आहे, आपण एक काम करू म्हणे, आपण दोघे अमरनाथ पर्वतावर जाऊ म्हणे, तिथं जाऊन मी तुम्हाला कथा सांगतो म्हणे, पण तिथं आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणी असता कामा नये असं त्यांनी सांगितलं. मग त्याप्रमाणे दोघं कुठे गेलेले, अमरनाथ पर्वतावर गेले आणि तिथं कोणीच नाही ह्याची खात्री करण्यासाठी त्यांनी काय केलं, कुठल्याही जीवात्म्यानी ही कथा ऐकू नये म्हणून त्यांनी काय केलं, चौफेर दृष्टी फिरवली
आणि सांगितलं की देवा तुम्ही निश्चिंत व्हा म्हणे, आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे इथं. मग महादेवांनी काय केलं, पहिली टाळी वाजवली. ती टाळी वाजवल्याबरोबर काय झालेलं, भूचर प्राणी अमरनाथ पर्वतावरून निघून गेले. दुसरी टाळी वाजवल्याबरोबर जलचर प्राणी निघून गेले. आणि तिसरी टाळी महादेव वाजवणार तेवढ्यात आता परत आपण थोडं इकडं गोलोकधामात जाऊ. गोलोकधामामध्ये एक घटना घडली की तिथं त्यांची गोलोकधामाची अधिष्ठात्री कोण आहे, राधाराणी आहे. मग राधाराणी ही काय, वेदव्यासांची गुरु आहे, शुकाचार्यांची पण ती गुरु आहे. मग तिने सांगितलं की म्हणे व्यासांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी शुका तुला पृथ्वी तलावर जावं लागणार आहे. शुकदेव म्हणाले मी अजिबात जाणार नाही. त्या पृथ्वी तलावर गेल्यानंतर मी तिथंच अडकेल मायामोहामध्ये, मला तिथं यायचंच नाही म्हणले ते, मी जाणारच नाही. मग त्या राधाराणींनी त्यांना सांगितलं की म्हणे असं काहीही होणार नाही, भगवंताच्या मायेचा तुमच्यावर असर होणार नाही, पण तुम्हाला जावं लागेल. मग कसं तरी त्यांनी शुकाचार्यांना तयार केलं. मी तुम्हाला वचन देते म्हणाले राधाराणी की तुला तू मायेच्या बंधनात अडकणार नाहीस. मग आता इकडं जे आपण तिसरी टाळी वाजवली तिथं जाऊ. ती तिसरी टाळी वाजवली त्याबरोबर काय झालं की एक पोपट जो होता तो गर्भ होता त्याच्या पोटामध्ये, ती टाळी वाजवल्याबरोबर त्या पोटाच्या ह्याच्यातलं जे पिल्लू होतं ते खाली पडलं आणि पोपटीत उडून गेली. उडून गेल्याबरोबर काय झालं, ते जे अंड होतं ते तिथंच राहिलं. आणि मग अमरनाथ पर्वतावर काय चाललेलं होतं की महादेव पार्वतीला कथा सांगत होते. मग त्यांनी सांगितलं की म्हणे मी कथा सांगत असताना तू काय कर, तू ऐकतीस हे कळण्यासाठी तू काय हुंकार भर, हां हां असं म्हणाले. मग त्याप्रमाणे त्या दोघांची कथा सुरू झाली. कथेमध्ये मंगलाचरण आलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. मग ह्याप्रमाणे कथा सांगण्यास सुरुवात झाली. पार्वती देवी हुंकार भरत होत्या. असं करता 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 काय झालं, कथा सुरू असतानाच त्यांना झोप लागली. पण ही कथा कोणी ऐकली, त्या अंड्यानी ऐकली. आणि मग त्यामध्ये जीवात्मा आला आणि तो पोपट कथा श्रवण करू लागला. मग त्याला त्या कथेची इतकी गोडी लागली, त्याचवेळी दशमस्कंदामध्ये प्रवेश केलेला होता ह्या कथेमध्ये, आणि त्याला इतकी गोडी लागली, त्यांनी देवीचा हुंकार बंद झाल्याबरोबर ह्या पोपटाने काय केलं, हुंकार भरायला सुरुवात केली. मग तो हुंकार द्यायला लागला आणि 12 स्कंद पूर्ण झाले. महादेवांनी समोर पाहिलं तर भावसमाधीमधून जागा झाल्यानंतर समोर पाहिलं तर पार्वती देवी पण भावसमाधीत केलेल्या होत्या. त्यांना नाही समजलं की कोणी ही कथा ऐकली अजून, म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने इकडं तिकडं पाहिलं तर एक पोपट उडून जाताना त्यांनी पाहिलं. ते त्रिशूळ घेऊन त्याच्या पाठीमागं पळायला लागले. पळता पळता काय झालं, पोपटाने ते शुक पुढे आणि महादेव मागे. पळता पळता शुक जो आहे तो बद्रीनाथ तिथे शम्यप्राश आश्रमाच्या तिथे आला. आणि त्यावेळी काय झालं की महर्षी व्यासांची पत्नी जी होती अरण्यी देवी, ती आपला केशसंभार म्हणजे केस धुतलेले होते आणि केशसंभार वाळवत उन्हात बसलेली होती. आणि आश्रमात वरती उच्चस्थानी जाऊन ती केस वाळवत असताना तिने एक जांभळी दिली. आणि ती जांभळी दिल्याबरोबर ते जे पोपटाचं पिल्लू होतं ते तिच्या जांभळीबरोबर पोटात गेलं. आणि मग देवादिदेव महादेव आले ना आकाशमार्गाने, त्यांनी म्हणजे इकडे शुकाचार्यांना बाहेर ये म्हणून हे करायला लागले. आणि महादेव इतके त्यांचा क्रोध आवरणं खूपच कठीण असतं. त्याप्रमाणे त्यांनी मग व्यासांनी काय केलेले, महादेवांची स्तुती केली आणि सांगितलं की तुम्ही आता शांत व्हा म्हणे देवा. आणि मग त्यांची स्तुती केल्यानंतर त्यांनी व्यासांना वर माग असं सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मागच्या घटनेची आठवण करून दिली आणि सांगितलं की 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती म्हणे, कोणी, व्यासांनी. आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करीत होते, वारा ऊन पाऊस वगैरे जाऊन. तर आता त्याचा वर मागण्याची, तुम्ही तेव्हा मला वरमरोही म्हणाला होता, तर आता तो वर मागण्याची वेळ आलेली आहे म्हणे. तर आता तुम्ही हा जो पोटामध्ये गेलेला शुक त्यांचा आहे तो तसाच राहू द्या आणि त्याला जन्म घेऊ द्या असं सांगितलं. मग महादेवांचा राग शांत झाला. त्यांनी तपश्चर्याचं त्यांना वर दिला आणि ते निघून गेले. आणि इकडं असं झालं की 12 वर्ष झाले तरी शुकदेव पोटाच्या बाहेरच येत नव्हते. त्यांनी पोटात प्रवेश तर केला पण 12 वर्ष झाले तर ते बाहेरच येईनात. आणि सारखं ते म्हणायला लागले की, आणि त्यांना त्रास व्हायला लागला ना अरण्यदेवीनं, की इतके वर्ष पोटामध्ये गर्भभाग होताना व्यास महाराज त्यांना सारखं म्हणायला लागले की तू बाहेर ये. त्यामुळे मी बाहेर येणार नाही. अरे तुझ्या आईला त्रास होतोय, तू बाहेर ये म्हणे. बाहेर आलं तर तुमची माया मला बंधनात अडकून ठेवेल म्हणे, मी काही बाहेर येणार नाही. आणि त्याप्रमाणे मग मनुष्याचं कसं आहे बघा,
बाहेर येण्यासाठी इतकी धडपड आहे आणि बाहेर आलं की सगळं झालं. कोहम कोहम. आधी ते भगवंताला प्रार्थना करतो, मला बाहेर सोड, मला बाहेर सोड, बाहेर सोड. आणि सोडल्याबरोबर आणि तो विचारतो आधी गर्भाना की तू बाहेर जाऊन काय करशील, तर तो सांगतो मी हरिकीर्तन करील, संकीर्तन करेल. आणि बाहेर पडले की टह्या टह्या, मी कधी म्हणलो. अशी माणसाची आहे. म्हणून शुकदेव म्हणे की मी बाहेर येणार नाही, बाहेर आले की मायेचा वारा लागणार आहे आणि असं होणार नाही. मग व्यासांनी काय केलेलं आहे, श्री विष्णूंचं स्मरण केलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मग महाविष्णूंचं स्मरण करताच तिथे ते प्रगट झालेले आहेत. व्यासजींनी त्यांचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, कमलपुष्प अर्पण केलेलं आहे आणि भगवंतांना नमस्कार केलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणे असं असं झालं आहे. मग त्या शुकदेवाला भगवंतांनी स्वतः त्यांना हे दिलं की म्हणे तुला मी मायेच्या बंधनामध्ये अडकवणार नाही आणि तू आता बाहेर ये. मग शुकाचार्य त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. बोला शुकाचार्य भगवान की जय. त्या ठिकाणी शुकाचार्यांचा अवतार झालेला आहे. ते आले आणि आल्याबरोबर काय झालं, ते पळतच सुटले. ते थांबायलाच तयार नाही, कारण त्यांना सतत ही भीती होती की मला मायाच्या बंधनात कुणीतरी अडकवेल. मग शुकदेव पळायला लागल्यानंतर व्यास महाराज त्यांच्या मागे पळायला लागले. मग त्यांना समजत नव्हतं की कसं थांबवायचं. मग व्यासांचे जे शिष्य होते त्या शिष्यांनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी जे काही ह्यांनी भागवताची रचना केलेली होती ते श्लोक ह्या शिष्यांना शिकवले आणि त्यांच्या मागे पळत पळत जाताना ते श्लोक ते म्हणायला लागले. आणि मग पहिला श्लोक असं जैमिनी पर्वत, सुमंत पर्वत, असं खूप लांब लांब ते पळायला लागले. मग श्रीमद भागवतातला एक श्लोक त्यांच्या कानावर, म्हणजे हे शिष्य त्यांच्या मागे जात होते आणि त्यांनी एक श्लोक म्हणला, बर्हा पीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्ती च मालान् रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः. हा श्लोक शुकदेवांच्या कानावर पडला आणि ते थोडे क्षणभर थांबले. त्यांना वाटलं हे काहीतरी आहे की जे आपल्या कामाचं आहे. म्हणून त्यांनी थोडं दम घेतला आणि थोडंसं बघायला लागले की इतकं भगवंताचं वर्णन. त्या शिष्यानं त्यांनी विचारलं की एवढं सुंदर वर्णन तुम्ही कुणाकडनं शिकलात. मग तेवढ्यात दुसरा शिष्य आला, त्यांनी एक श्लोक म्हणायला सुरुवात केली, अहो बकीयं स्तनकालकूटं जिंघासया पाययदप्यसाध्वी लेभें गतिं धात्र्युचितान्तदोन्यं किं वा दयालुं शरणं व्रजेम. हे श्लोक ऐकून तर शुकाचार्यांचं एकदम हे झालं की आता हे आपल्यासाठीच आहे. आणि मग ते व्यासांच्या आश्रमात संहिता शिकण्यासाठी आलेले आहेत आणि व्यासांनी त्यांना काय केलेलं आहे, पूर्ण भागवत श्रवण त्यांना शिकवलं आहे आणि सांगितले की हा जो मी शिकवलेला आहे तू हे लोककल्याणासाठी कलियुगामध्ये त्याचा वापर कर असं सांगून त्यांनी त्याचं हे केलं. आणि मग पुढं भगवंताच्या अवताराचं वर्णन आलेलं आहे. एकूण 24 अवतार यामध्ये भगवंताचे आलेले आहेत. कोणत्या आपल्याला माहीत असले किती अवतार आहेत? 10 अवतार आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती त्रैती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार 7 मगतो द्वापारिता 8वा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा कलंकी असे 10वा. हे 10 अवतार आपल्याला काय आहेत, आपल्या सर्वांच्या परिचयाच्यात किंवा आपण वारंवार ऐकतो. त्याच्याशिवाय असलेले अवतार कोणते आहेत? नरनारायणांचा अवतार आहे, सनक सनंदन सनातन सनतकुमारांचा अवतार आहे, देवर्षी नारद, वराह, कपिल भगवान, दत्तात्रय, यज्ञदेव, वृषभदेव, पृथु, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, व्यास अवतार, रामावतार, बलराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, बुद्धावतार, कल्की अवतार आणि हयग्रीव अवतार आणि श्रीहरी अवतार. असे किती
24 अवतारांचं वर्णन आपल्याला भागवतामध्ये बघायचं आहे. एक एक अवतार आपल्याला येणार आहेत.